भूमी अभिलेख विभाग, मोजणी आणि त्या संदर्भातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याबद्दल या विभागाचा जो पराक्रम गाजवलेला आहे किंवा गाजवत आहेत, त्याबद्दल न बोललेलंच बरं. मग हा विषय पुन्हा चर्चेत का आला? तर हा विषय चर्चेत आला आहे 27 जानेवारी 2026 रोजीच्या एका जी-आर अर्थात शासन निर्णयामुळे. हा शासन निर्णय काय म्हणतो? ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या पोट हिस्स्यांची मोजणी करून नकाशे व सातबारा अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याबाबत. आता ह्या शासन निर्णयामुळे सगळ्यांचा फार मोठा गैरसमज झालेला आहे. म्हणजे या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जी माहिती समाज माध्यमांवर विविध प्रकारे फिरतीये, त्यातनं असं सांगण्यात येतंय किंवा असं भासवण्यात येतंय, जणू काही ग्रामीण भागातले सगळ्या पोटहिस्स्यांची मोजणी सरकारमार्फत करून टाकण्यात येणार आहे. आता ह्याबद्दलचं तथ्य नक्की काय आहे ते आपण शासन निर्णय वाचला की आपल्याला लगेच कळेल. महाराष्ट्र राज्यात प्रथम भूमापन आणि जमाबंदीची कार्यवाही सन 1890 ते 1930 या दरम्यान झालेली आहे. त्या मूळ जमाबंदीच्या वेळी राज्यात एकूण 50,21,213 भूभाग नकाशे आणि तेवढेच सातबाराचे अधिकार अभिलेख तयार करण्यात आले होते. एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमाबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या अधिकार अभिलेखात नव्याने तयार झालेले पोटहिस्सा धारकांच्या जमिनीच्या पोटहिस्स्यांची मोजणी करून नकाशे अद्ययावत करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने एकत्रीकरण योजनेमध्ये राज्यात एकूण 1,40,78,965 एवढे भूभाग तयार झालेत आणि तेवढेच सातबारा करण्यात आलेले आहेत. आता त्याच्यानंतरचं जर आपण बघितलं तर सन 1992 पासून डिसेंबर 24 पर्यंत खरेदी, वाटणी, हक्कसोड, हस्तांतरण या कारणांमुळे नव्याने सातबारा अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोटहिस्स्यांची संख्या 2,12,76,499 एवढी आहे. सातबारा अधिकार अभिलेखात तयार झालेले सर्व पोटहिस्स्यांची मोजणी होत नसल्यामुळे नकाशे व सातबारा अधिकार अभिलेख मिळत नसून त्यामुळे विविध केंद्र व राज्य शासकीय योजना राबवताना अडचणी निर्माण होतात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व भूभागांची मोजणी करून नकाशा व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करून प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक तयार करायचा आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे. आता प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहे? सगळ्या पोटहिस्स्यांची मोजणी करणे, त्याप्रमाणे अधिकार अभिलेख आणि सातबारा अद्ययावत करणे, प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक देणे. या प्रकल्पाचे फायदे काय आहेत? स्वतंत्र पोटहिस्सा भूभाग नकाशे उपलब्ध होतील, हद्दीविषयी वाद कमी होण्यास मदत होईल, अधिकार अभिलेख आणि सातबारा यांचं तंतोतंत मेळात ठेवणं शक्य होईल, वगैरे वगैरे वगैरे. आता या पथदर्शी प्रकल्पाच्या राज्यस्तरीय संनियंत्रणासाठी अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. ती जी काही समिती असेल ती. त्याच्यानंतर पोटहिस्सा मोजणी प्रकल्पाच्या कार्यकारी मंडळाची रचना पुढील प्रमाणे असेल. म्हणजे त्याचं कार्यकारी मंडळ जे नेमण्यात आलेलं आहे ते पुढील प्रमाणे नेमण्यात आलेलं आहे. आणि मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती असेल. म्हणजे राज्य, विविध पोटहिस्सा मोजणी आणि जिल्हा स्तरावर यांनी समित्या गठीत केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर सुद्धा एक स्वतंत्र समिती निर्माण करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्याची शासनातर्फे जनतेला माहिती देण्याकरता हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजे मागचा जो आपला व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण जिवंत सातबारा आणि त्याच्यानंतर कलम 85च्या योजनेचा विचार केला होता, त्याच धर्तीवरची ही एक नवीन योजना किंवा शासनाचं एक नवीन मोहीम आहे. पण आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात शासकीय योजना, त्या योजनाची अंमलबजावणी आणि त्या अंमलबजावणीत आलेलं यश याचा जर आपण आलेख बघितला तर ते प्रत्यक्ष वास्तव फार काही चांगलं नाहीये.
म्हणजे या संदर्भात भूमी अभिलेख विभागाला 2,12,00,000 जे काही पोटहिस्से आहेत, ते मोजणं या जन्मात शक्य होईल, असं किमान मला तरी वाटत नाहीये. म्हणजे बहुसंख्य लोकांच्या जमिनींचे तुकडे आहेत. बहुसंख्य लोकांपैकी काही थोडे लोक विविध प्रकारच्या मोजणीकरता अर्ज सादर करत असतात. आणि या सादर झालेल्या अर्जांची संख्या आणि त्या तुलनेत पूर्ण झालेली कामं यांचं जर गुणोत्तर बघितलं आणि ह्या गुणोत्तराच्या प्रमाणात 2 कोटी तुकडे मोजायला किती वेळ लागेल, हा जर विचार करायचा ठरवला, तर ते इतक्यात काही होणारं नाही. म्हणजे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाने 2 कोटीपेक्षा जास्त तुकडे मोजायचा केलेला संकल्प हा प्रत्यक्षात येणं हे जवळपास अशक्य आहे. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, शासनाचा उद्देश चांगला असेल, चांगल्या उद्देशाने ती मोहीम चालू केलेली असेल, पण तुमचा उद्देश आणि वास्तव ह्याचं जर सांगड घातली जात नसेल, तर केवळ उद्देश चांगला आहे म्हणून त्यांनी काहीही साध्य होत नाही. म्हणजे सगळ्यात पहिले जर सुधारणा करायची असेल, तर भूमी अभिलेख विभागाकडे जी कामं येत आहेत, ती कामं जर तुम्ही सगळी हातावेगळी करण्याचं लक्ष पहिले ठेवलं, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये झिरो पेंडन्सी म्हणजे प्रलंबित कामांची संख्या शून्यावर आणणं, ह्या दृष्टीने जर तुम्ही पहिले कामकाज केलं, तर मग हे पुढचं शिवधनुष्य पेलायचा आपल्याला विचार करता येईल. हे म्हणजे कसं झालं, की तुमच्याकडे आहे तेच काम तुम्हाला आधी झेपेना आणि आहे ते काम झेपत नसताना उगीच काहीतरी गोवर्धन पर्वत उचलायचा प्रयत्न करायचा, तशा योजना जाहीर करायच्या. हे एखाद वेळी यांनी प्रसिद्धी मिळेल, यांनी लोकांच्या मनात एक आशा पल्लवित होईल, पण त्याच्या पलीकडे यातनं प्रत्यक्षात जमिनीवर काही साध्य होईल, असं किमान मला तरी वाटत नाही. म्हणून आपल्यापैकी बहुसंख्य लोकांकडे या विषयासंदर्भात जे फार आकर्षक व्हिडिओ आले असतील आणि त्यातनं जर तुमचा असा समज झाला असेल, की राज्यातल्या सगळ्या पोटहिस्सांची मोजणी सरकारमार्फत आता करून टाकण्यात येणार आहे, लवकरात लवकर हे काम होईल आणि आपण सगळे त्यातनं मोकळे होऊ, तर त्या स्वप्नविलासातनं लवकरात लवकर जागे व्हा. मगाशी म्हटल्याप्रमाणे आलेली कामं यांच्याच्यानी होईनात आणि यांच्याच अभिलेखाप्रमाणे, यांच्याच रेकॉर्डप्रमाणे जर 2 कोटी तुकडे मोजायचे असतील, तर ते काही इतकं सोपं नाही. कारण याला परत 2 कंगोरे आहेत. मोजणीचं नुसतं काम करायचंय, तरी ते आपल्या आवाक्याबाहेर आहे. आणि कोणत्याही मोजणीचं काम हे नुसतं मोजणीचं काम नसतं. त्यामध्ये अनेकानेक प्रकारचे वाद असतात. आणि वाद आला की ते मोजणीचं काम एकतर रखडतं किंवा ठप्प होतं. मग 2,12,00,000 वगैरे जो काही यांनी तुकड्यांचं संख्या सांगितलेली आहे, ते काय सगळे तुकडे निर्विवाद आहेत का हो? त्याच्यात वादविवाद होणार नाहीयेत का? मग त्या वादविवादाच्या निराकरणाला किती वेळ लागणार आहे? हे सगळं जर वास्तविक गणित आपण बांधायचं ठरवलं, तर हे एक फार छान स्वप्न वाटतं. कागदोपत्री ही योजना फार चांगली आणि लोककल्याणकारी वाटते. त्याचा उद्देश फार चांगला वाटतो. त्याबद्दल आपण शासनाला 100 पैकी 100 मार्क द्यायला हरकत नाही. पण त्याची जमिनीवर आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी किमान या जन्मात तरी होणे नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. या विषयाबद्दल, या शासन निर्णयाबद्दल आणि अशा मोहिमांबद्दल आपल्याला काय वाटतं अवश्य कळवा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते सुद्धा कळवा. धन्यवाद.